नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. अधिक महिना सुरू आहे आणि बऱ्याच घरामध्ये अधिक महिन्यानिमित्त शेवया चालू आहे. पण काही कारणाने जर तुमच्याकडनं काहीच करणं शक्य होत नसेल, या अधिक महिन्यामध्ये कोणतीच सेवा होत नसेल, तर या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये भगवद्गीतेतील आपल्याला हा एक अध्याय पठण करायचा आहे. तर तो कोणता अध्याय पठण करायचा आहे, त्यासोबतच हा एक श्लोक देखील आपल्याला या अधिक महिन्यामध्ये पठण करायचा आहे. तर ते कोणते आपल्याला अध्याय आणि श्लोक पठण करायचे आहे आणि कसे करायचे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. अधिक महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असतात. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि त्यांच्या अंमलात येतो. त्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा आपण करत असतो. त्यासोबतच या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना असे देखील म्हटले जाते. या संपूर्ण महिन्यामध्ये आपण जेव्हा देवाला दान देत असतो किंवा देवाला किंवा जवळचे जे काही लोक असतात त्यांना देखील आपण दान करत असतो, गरजूंना दान करत असतो. यासोबतच या पुरुषोत्तम मासामध्ये आपण आवर्जून सेवा करत असतो. काहीही शक्य नसेल तर मी इतकं तरी करेल असा अट्टहास असतो आणि जितकी जास्त सेवा कराल तितकं जास्त फळ देखील आपल्याला प्राप्त होतं. तितकं चांगलं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. पण काही कारणाने आपल्याकडून सेवा होत नाही. पण संपूर्ण महिन्याचं पुण्यफळ आपल्याला हवं असतं आणि अधिक महिना हा संपूर्ण दान, धर्म, अध्यात्म, सेवा करण्यासाठी महत्त्वाचा आहे. दानाला प्रचंड महत्त्व या महिन्यामध्ये असतात आणि त्यामुळे आपण यथाशक्ती दान करत असतो. भगवद्गीतेची प्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आपल्या सांसारिक अडचणींमुळे आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट करणं शक्य होत नाही. पण या संपूर्ण अधिक महिन्याचे औचित्य साधून या अधिक महिन्यामध्ये भगवद्गीतेचा 15वा अध्याय, त्यासोबतच गीतेची 18 नावे इतकं जरी तुम्ही पठण केलं तरीही तुम्हाला या संपूर्ण भगवद्गीतेचं फळ मिळेल. हा जो अधिक मास आहे तो काही आपण फक्त या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये फक्त 15वाच अध्याय का वाचावा, तर बघा भगवद्गीतेतल्या 15वा अध्यायाला पुरुषोत्तम योग असं म्हटलं गेलं. म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचीच प्राप्ती व्हावी आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये भगवद्गीतेची प्राप्ती कशी व्हावी. जे सांसारिक आयुष्यामध्ये गुरफटलेले आपण असतो त्याचीच माहिती ह्या भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे. तुम्ही किती अडचणीत आहात किंवा परमेश्वराची प्राप्ती व्हावी किंवा आपल्या आयुष्यातील सर्व दोष कमी व्हावे म्हणून गीतेतला 15वा अध्याय नित्यसेवेमध्ये पठण जरी केला किंवा प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक एकादशीला 15वा अध्याय तसेच गीतेची 18 नावे जरी पठण केले तरीही त्याचं अधिक पुण्य फळ मिळेल. यासोबतच विष्णू सहस्रनामाचे फायदे देखील अगणित आहे. फक्त पैसा मिळावा यासाठीच विष्णू सहस्रनाम महत्त्वाचे नाही, तर पितरांची मुक्ती व साठी देखील पठण केले जाते. तसेच आपण जर 12 एकादशी विष्णू सहस्रनाम जर पठण केले तर प्रखर पितृदोष कमी होते. तसेच काहींना रात्रीची झोप लागत नाही, तर विष्णू सहस्रनाम जर शांततेत पठण केले तर नक्कीच शांत झोप लागते. विचार येत असतील तर त्यातून देखील मुक्ती मिळते. अडचणीतून मार्ग मिळतो. खूप सुंदर सेवा आहे. श्रवण देखील तुम्ही करू शकता. खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे आणि खूप फायदे देखील याचे आहेत. ज्यांना शक्य नाही तर त्यांनी ज्यांना विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य नाही तर त्यांनी एक श्लोकी सहस्रनाम पठण करा. तर हे तुम्ही 11 वेळा जर पठण केले तर 1 वेळा विष्णू सहस्रनाम पठण करण्याचे फळ मिळते. ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी अवश्य तुम्ही जितके काही अधिक महिन्यातील जितके दिवस राहिले असतील तर तितके दिवस जरी तुम्ही भगवद्गीतेतील 15वा अध्याय आणि गीतेची 18 नावे जर रोज पठण केली तरीही तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतील.